वेदा, काय 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 झालं? काय झालं? बाबा वेदा, बाबा तुम्हाला एकटं सोडून कुठे गेला होता? अगं माझी बबुली, मी इथेच घरातच होतो. काय झालं? तू का रडतेस? बाबा आजीने दिलेला नेकलेस हरवला. बाबा आपल्या घरात चोर आला होता का? नाही वेदा बाळा, आपल्या घरात कोणी चोरबिरी नव्हता आलेला. मग तुम्ही सगळे जागे का झालात? अगं तू रडत होती, जोरजोराने हाका मारल्यास, मग आम्हाला जाग आली ना सगळ्यांना. आता तू झोप आणि आम्ही पण जाऊन झोपतो. हा नाही, मला आधी माझा हार पाहिजे बाबा. वेदा, आपण असं करूयात, आपण ना उद्या सकाळी उठल्या उठल्या ना तुझा हार शोधायला सुरुवात करूयात. ओके वेदा, तू कुठे काढून ठेवला होतास का? आठव बरं. नाही आजी, मी जेव्हा झोपली होती ना तेव्हा माझ्या गळ्यातच होता. मग तुझ्या गळ्यातनं कोणीतरी काढला का? आजी मला काय माहित, मी तर झोपली होती. मला माझा हार पाहिजे बाबा. हो हो माझी बबुडी, हे बघ खूप रात्र झाली की नाही, सगळे जागे आहेत की नाही. हा सगळ्यांना झोपायचं, आपण पण झोपूयात. उद्या सकाळी सकाळी पहिलं काम म्हणजे आपण हार शोधूयात. ओके नाही बाबा, मला आत्ताच पाहिजे. असं नाही चालत ना, आपण आता झोपूयात, उद्या फ्रेश होऊन शोधूयात. ओके हो. ए चला रे, सगळे आपापल्या खोल्यांमध्ये जा. हा आम्ही झोपतो, तूही झोप वेदा. हा चला, आता वेदा झोपणार आहे, आपण सगळे झोपूयात. ओके, गुड नाईट. गुड नाईट बू. नाही. हार तर वेदाच्या गळ्यातच होता, गेला कुठे? दुखतंय? नाही, आता असा धरला होता त्या सापाने माझा गळा आणि मला श्वास पण घेता येत नव्हता. नर्मदा, ते सगळ्यांनी बघितलंय ना, साप कुठेही नाहीये. पण दादासाहेब, मी माझ्या प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिला हो. असा आहे ना, एवढा मोठा साप होता, लाल भडक डोळे त्याचे, जीभ काढत आणि होता बायकोच्या. हो ना, अजून थोडा वेळ गळ्यात असताना तो माझ्या तर जीवच गेला असता माझा. या नर्मदाने तो हार वेदाच्या गळ्यातून चोरला. हिच्यामुळे विषाघोरच्या तावडीतून वेदा वाचली. एक दिवस मी या नर्मदाचा सुद्धा जीव घेईन. नशीब मी एकटी नव्हते, नाहीतर माझी डेड बॉडी. मॉम, बस झालं, शांत हो तू, शांत हो. हं? तुझा फेस बघूनच कळतंय मॉम मला की तू खरं बोलतेस. पण या घरात वेदा, अथर्व किंवा मीरा यांच्यापैकी कोणासोबत काही विचित्र घडलं ना कीच लोकांचा विश्वास बसतो. अजित, या घरात कधीच कुणासोबतच दुजाभाव झालेला नाहीये. इथे काहीतरी विचित्र घडतंय हे कळतंय मला. पण आपण सगळे मिळून त्यावर मार्ग काढूया. अजित, आणि तुझ्या आईला काही झालेलं नाहीये हे जास्ती महत्वाचं. आणि इथून पुढे झालं तर नाही होणार. देवी महागौरीची आपल्या सगळ्यांवर कृपा आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झालाय. नर्मदा, तू मनोभावे देवीची पूजा कर. अनन्या तुला मदत करेल.
अगं साप कुठे? गजरा आहे गजरा. तुम्हाला काही कळतं की नाही किती घाबरले मी. अगं तू चढायला सांगितलं होतास ना. अहो पण निदान देताना सांगायचं तरी. रिलॅक्स दोघे रिलॅक्स. घे. काय झालं नर्मदा? काही नाही, कालचं सगळं आठवलं आणि भीती वाटली. नर्मदा, आपल्यासोबत ज्या गोष्टी घडतात ना त्यांचा आधी आपल्याशी कुठेतरी काहीतरी संबंध असतो. तुझंही तसंच काहीतरी नाहीये ना? छे छे, माझा काय संबंध? वेळ आल्यावर सगळं सांगते तुला. आत्या. आत्या, हे सगळे विचार ना तू मनातून काढून टाक. बाबा बोललेत ना की ते कोणाशी तरी बोलणार आहेत. नको काळजी करू, होईल सगळं ठीक. या घरात मी काहीही ठीक होऊ देणार नाही. आता घावामागून घाव करत राहायचं, तेही फक्त एकाच ठिकाणी. त्याच ठिकाणी देवीचा वास असतो. आजी. आजी चल. सावकाश पायरी. हो. बसा बसा. आजी नमस्कार करते. कल्याण होईल पोरी तुझं. थँक्यू. तुम्ही मीरा वहिनीला भेटायला आलात ना? ती अजून आली नाहीये. बरं बरं. अगं तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडली आहे ना, म्हटलं जाता जाता देवीचं दर्शन घेऊया. आणि देवीचं अस्तित्व अनुभवूया म्हणून आले तुमच्याकडे. आजी, तुम्ही एवढ्या मोठमोठ्या गोष्टी बोलता ना, सगळ्या डोक्यावरून जातात माझ्या. अहो मनाची कवाडं उघडी ठेवली ना की आपोआप सगळं उमगतं बघा. अनन्या, हा वेदा कुठे आहे ग? तिला देण्यासाठी काहीतरी आणलंय ग मी. काय? हार आणलाय तिच्यासाठी, गळ्यात घालायला. वेदा कुठे आहे?